नमस्कार, जय गजानन। तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। दिवाळी अगदी जवळ आली आहे। दिवाळीचा पहिला दिवस हा वसुबारसेचा असतो। 17 तारखेला वसुबारस आहे, त्या दिवशी रमा एकादशी देखील आहे। दिवाळीचा दुसरा दिवस हा धनत्रयोदशीचा असतो। 18 तारखेला धनत्रयोदशी आहे आणि त्या दिवशी शनी प्रदोष देखील आहे। तर धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवता माता लक्ष्मी त्यासोबतच धन्वंतरी भगवान यांची देखील पूजा केली जाते। भगवान धन्वंतरी हे भगवान श्री हरी विष्णू यांचे रूप आहे। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा धन्वंतरी हे त्यांच्या हातामध्ये अमृत कलश घेऊन बाहेर आले होते। त्यामुळे त्यांचा जयंती देखील या दिवशी असते, म्हणजे त्यांचा जन्मदिवस देखील या दिवशी असतो, धनत्रयोदशीच्या दिवशी। आणि माता लक्ष्मी सोबत धन्वंतरीची देखील पूजा केली जाते। ती यासाठी की माता लक्ष्मी तर ही तर धनाची देवता आहे। आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी राहावी, तिचा वास चिरकाल आपल्या घरामध्ये राहावा यासाठी माता लक्ष्मीची पूजा केली जाते। त्यासोबतच धन्वंतरी देवता यांची पूजा यासाठी केली जाते की आपलं आरोग्य चांगलं राहावं, आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहावं, आपल्याला दीर्घ आयुष्य मिळावं, आपल्या कुटुंबाला दीर्घ आयुष्य मिळावं यासाठी धन्वंतरी देवताची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी केली जाते। धनत्रयोदशीच्या दिवशी धने खरेदी करण्याला खूप मान आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी धनाचा आणि गुळाचा नैवेद्य हा धन्वंतरी देवतांना माता लक्ष्मीला दाखवला जातो। त्यामुळे या दिवशी थोडे का होईना परंतु धने आवर्जून खरेदी करावी। तसंच काही वस्तू खरेदी करणे धनत्रयोदशीच्या दिवशी अत्यंत शुभ मानले जाते। तर ह्या वस्तू कुठल्या आहेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल। धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदी करणे किंवा चांदी खरेदी करणे याला खूप महत्त्व आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी जे व्यापारी वर्ग आहेत किंवा डॉक्टर जे आहेत ते धनत्रयोदशीची पूजा ही अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये करतात। म्हणजे जशी लक्ष्मीपूजन महत्त्वाचं आहे तसंच धनत्रयोदशीची पूजा देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते करत असतात। त्यांच्यासाठी धनत्रयोदशीची पूजा ही अत्यंत महत्त्वाची आहे। त्यासोबतच आपल्या घरी देखील आपण धन्वंतरी देवताची माता लक्ष्मीची पूजा करावी, त्यांना धने गुळाचा नैवेद्य दाखवावा। थोडे तरी का होईना परंतु धने आपल्या घरामध्ये त्या दिवशी विकत घेऊन यावे। या दिवशी धने कुणालाही देऊ नये, म्हणजे जे विक्री करतात, जे ज्यांचं दुकान वगैरे आहे ते धने विकू शकतात, परंतु आपल्याकडे जर का कोणी धने मागायला आले तर तुम्ही धने त्यांना देऊ नका। जे धने विक्री करतात किंवा ज्यांचा व्यवसाय आहे त्यांनी जर का विकले तर चालतात, कारण की त्यांना पैशाच्या स्वरूपात लक्ष्मीच मिळणार आहे। परंतु आपल्याकडे जर का कोणी धने मागायला आले तर धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही धने देऊ नका। धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून ज्या काही शुभ वस्तू आहेत त्याची खरेदी करायची आहे। ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळतो, ज्या गोष्टीने आपण प्रसन्न होतो अशा गोष्टी आपण खरेदी कराव्या। म्हणजे आता कोणी सोनं चांदी खरेदी करून प्रसन्न होते त्यांनी सोने चांदी खरेदी करावं, परंतु सगळ्यांकडून सोने चांदी खरेदी करणं शक्य नाही। तर ज्यांची परिस्थिती असेल, जे घेऊ शकतात त्यांनी आवर्जून घ्यावं, परंतु ज्या गोष्टीने आपल्याला आनंद मिळेल त्या गोष्टी आपण आवर्जून खरेदी कराव्या। जसं की आपल्या देवघरातल्या काही वस्तू असतील, जसं देवांचं वस्त्र असेल किंवा देवांच्या खाली आपण जे वस्त्र टाकतो ते खरेदी करावं। देवदेवतांच्या मूर्ती तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये नसतील त्या तुम्ही खरेदी करू शकता। म्हणजे जसं की माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्यासोबत श्री गजानन महाराजांची मूर्ती, फोटो तुम्हाला जे खरेदी करायचं ते तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता। माता लक्ष्मीची मूर्ती जर तुम्हाला खरेदी करायची असेल लक्ष्मीपूजनासाठी तर ती मातीचीच खरेदी करावी, कारण की पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मातीच्या मूर्तीचंच महत्त्व आहे। म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपण जी लक्ष्मीची पूजा करत असतो किंवा कुणाकुणाकडे श्रीयंत्र असते ते धातूचं असते, तर ती जर तुम्हाला खरेदी करायची असेल तुमच्या देवघरासाठी तर तुम्ही ती खरेदी करू शकता। परंतु तुम्हाला लक्ष्मीपूजनासाठी, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनासाठी लागत असेल तर तुम्ही आवर्जून मातीची मूर्ती खरेदी करा। त्यासोबतच जे बोळके ज्याला म्हणतो आपण ते देखील मातीचे असतात, ते तुम्ही खरेदी करा। पणत्या आहेत त्या खरेदी करा धनत्रयोदशीच्या दिवशी। त्यासोबतच कुणाकडे तुम्हाला समजा ग्रंथ हवा असेल, कुठला ग्रंथ तुम्हाला वाचायची इच्छा असेल आणि तो ग्रंथ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तो धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता। म्हणजे श्री गजानन विजय ग्रंथ असेल किंवा गजानन महाराजांची बावनी असेल, स्तोत्र असेल किंवा ज्यांना अजून कुठले ग्रंथ खरेदी करायचे असेल, भागवत असेल, गीता असेल, तुम्हाला जे ग्रंथ खरेदी करायचे, सारामृत असेल, साईचरित्र असेल, गुरुचरित्र ग्रंथ असेल, जे ग्रंथ तुम्हाला खरेदी करायचे आहेत ते तुम्ही आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा। त्यासोबतच धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही वस्तू अजून आहेत त्या तुम्ही खरेदी करू शकता। जसं गोमती चक्र आहे, शंख आहेत,
त्यासोबतच कवड्या आहेत किंवा जी कमळगट्ट्याची माळ आहे ती देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता. म्हणजे आपल्याला हे जे काही सण येतात ते आपल्या आनंदासाठीच येतात आणि ज्यांना ज्या ज्या गोष्टीतून जो जो आनंद मिळतो त्यांनी त्या त्या गोष्टी खरेदी कराव्या. परंतु आवर्जून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ह्या ज्या काही मी वस्तू सांगितल्या आहेत त्या तुम्ही आवर्जून खरेदी करा. आता खूप जणांचं असं असते की कोणी काही सांगते किंवा आपण कुठे बघतो तर मग त्या गोष्टी आपण खरेदी करतो, परंतु आपण नुसतंच त्या वस्तू खरेदी करून आपल्या देवघरामध्ये अडचण करण्यात काही अर्थ नाही किंवा आपल्या घरामध्ये देखील काही वस्तू खरेदी करण्यात अर्थ नाही. ज्या गोष्टीचा आपण व्यवस्थितपणे उपयोग करू शकू किंवा आता देवदेवतांच्या मूर्ती घेतल्या किंवा कुठला ग्रंथ घेतला तर तो ग्रंथ त्या देवदेवतांची पूजा सेवा तुमच्याकडून व्हायला हवी किंवा तुम्ही कुठला ग्रंथ खरेदी केला तर त्याचं वाचन त्याचं पारायण देखील तुमच्याकडून व्हायला हवं. तर त्याच अशाच गोष्टी तुम्ही खरेदी करा ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल, ज्यातून तुम्हाला मनशांती मिळेल, ज्यातून तुम्हाला समाधान मिळेल. त्याच गोष्टी तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा. धन्वंतरी हे आरोग्याचे दैवत आहे, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून धन्वंतरी देवतांचा फोटो खरेदी करा आणि दरवर्षी धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा आवर्जून करावी. आपल्या घरामध्ये पूजा कशी करायची आहे याबद्दलचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. अत्यंत साधी सोपी सरळ पूजा आहे, परंतु जसं व्यापारी वर्गामध्ये धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी पूजा केली जाते. जे डॉक्टर आहेत किंवा जे मेडिकल फील्डमध्ये आहेत ते धन्वंतरी भगवानची पूजा धनत्रयोदशीच्या दिवशी करतात. त्यासोबतच आपल्या घरामध्ये देखील सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं, सगळे दीर्घ आयुष्य व्हावे यासाठी धन्वंतरी देवताची पूजा ही केली जाते. तुम्ही छोटा का होईना परंतु भगवान धन्वंतरी यांचा फोटो आवर्जून खरेदी करून आणा. जे मी तुम्हाला सांगितले धनी आहेत, माता लक्ष्मीची मूर्ती आहे, बोळके आहेत, पंत्या आहेत मातीच्या, जसं या गोष्टींना महत्त्व आहे दिवाळीमध्ये, तसंच जे झाडू असतो म्हणजे ज्याला आपण जो झाडू असतो जो फडा आपण ज्याला म्हणतो, आता वेगळ्या भागामध्ये त्याला वेगवेगळं म्हणत असतील तर तो फडा आवर्जून खरेदी करावा. म्हणजे तुम्ही जर आपण आपल्या झाडूने स्वच्छ करत असतो तसंच जो फडा असतो त्याला देखील खूप महत्त्व असते. त्यामुळे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी या गोष्टी देखील खरेदी करू शकता. ज्या लक्ष्मीपूजनासाठी लागणार आहेत त्या देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करून आणू शकता. त्यासोबतच ग्रंथ आहेत किंवा तुम्हाला आवडणाऱ्या देवांच्या ज्या वस्तू आहेत त्या देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता. ह्या सगळ्या शुभ गोष्टी आहेत, माता लक्ष्मीला प्रिय आहेत. माता लक्ष्मीला तूप देखील खूप प्रिय आहे, त्यामुळे तुम्ही तूप देखील या दिवशी खरेदी करू शकता. म्हणजे आपण गाईचं तूप वगैरे असते ते देखील तुम्ही खरेदी करू शकता. माता लक्ष्मीला गाईच्या तुपाचाच आपण दिवा लावत असतो. समुद्रमंथन झालं होतं आणि समुद्रमंथनामधून जे 14 रत्न बाहेर आले होते त्यामध्ये माता लक्ष्मी होती, भगवान धन्वंतरी होते, कामधेनू गाय देखील होती. गाईचं तूप माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. गाईच्या तुपाचा दिवा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा हे जे दिवाळीचे एरवी जर लावणं शक्य नाही झाले तर या 5 दिवसामध्ये तरी आपण आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या समोर आणि तुळशीजवळ तरी गाईच्या तुपाचा दिवा लावण्याचा नक्की प्रयत्न करावा. तर यापैकी ज्या वस्तू तुम्ही घेऊ शकतात त्या आवर्जून तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करा. माता लक्ष्मीची पूजा करा. त्या वस्तू घेऊ शकतात त्या वस्तू तुम्ही धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावरती आवर्जून खरेदी करा. धनाची देवता माता लक्ष्मी त्यासोबतच भगवान धन्वंतरी यांची पूजा आवर्जून धनत्रयोदशीच्या दिवशी करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.